नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीने खूप सुंदर असं गाणं गायलेलं आहे आणि त्या गाण्यातून तिच्या मनातील भावना सुद्धा तिने व्यक्त केलेल्या आहेत। तेव्हा अर्णव पाहतच राहतो। सगळ्यांच्या समोर ईश्वरी खूप छान पद्धतीने गाणं गात आहे, पण त्यानंतर एक गोष्ट घडते ती म्हणजे अर्णव ईश्वरीला सांगतो की मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं अर्णव सर बोला। मग अर्णव ईश्वरीला सरप्राईज देत आहे, ते म्हणजे अर्णवने तिला डोळे झाकायला सांगितलेले आहेत आणि ईश्वरीच्या समोर अर्णव हा गुडघ्यांवरती बसलेला आहे आणि तिला प्रपोज करत आहे। त्याचबरोबर अर्णवच्या हातामध्ये ती अंगठी आहे आणि ती अंगठी घालून तो इकडे ईश्वरीला प्रपोज करत असतो। ईश्वरीने डोळे झाकलेले असतात, पण घडतं असं की ऐन वेळी प्रपोज करताना अगदी त्यातली अंगठी तो तिच्या बोटात घालणार असतो आणि नेमकं त्याच वेळेस त्याचा फोन असतो। जेव्हा तो फोनवरचा तिकडून जो रिप्लाय आलेला आहे तो ऐकतो, तेव्हा मात्र अर्णवला धक्का बसलेला आहे। त्याच्या हातातली अंगठी त्या क्षणी खाली पडलेली आहे आणि त्याला कळायचं बंद झालंय, हे सगळं काय झालंय हा प्रश्न मात्र ईश्वरीला पडलेला असतो। अचानक काय झालं, अचानक या सगळ्या गोष्टी अशा कशा झाल्या हा प्रश्न त्याला पडलेला आहे। तर इकडे नक्कीच काहीतरी ऑर्डरच्या बाबतीत मोठी गोष्ट घडलेली असणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत। तर इकडे ऐनवेळी पार्टीमध्ये मात्र आकाश दुखावला गेलेला आहे आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आकाशला वाईट वाटलेलं आहे। आकाश ज्या पद्धतीने हे सगळं काम करत आहे, पण आकाशला जराही त्याच्या कामाचं क्रेडिट मिळालेलं नाही आणि आकाशला आता खात्री पटली की अर्णव फक्त आणि फक्त स्वार्थी विचार करत आहे। त्याला फक्त स्वतःच पडलेलं आहे, त्याला दुसरं कोणाचं काहीही वाटत नाहीये। ही गोष्ट आता तिथं क्लिअर झालेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवने ईश्वरीसाठी सुंदर अशी साडी आणलेली असते, त्याचबरोबर त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरी सगळं त्याने आणलेलं असतं। तेव्हा ईश्वरी म्हणतात असते पण सर माझ्यासाठी कसं काय हे सगळं। तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंधू तू माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे तर मी नाही का आणू शकत तुझ्यासाठी, असं म्हणत तो ईश्वरीला ती साडी देतो। त्यानंतर ईश्वरी पाहतच राहते। तर इकडे अर्णव मात्र ईश्वरीला म्हणतो की काय झालं। ईश्वरी म्हणते की हो। अर्णव म्हणतो तयार हो ना, मला पण बघायचंय तू कशी दिसतेस, असं म्हणत तो ईश्वरीच्या मागेच लागलेला असतो। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो हो अर्णव सर, पण त्यासाठी तुम्ही तरी बाहेर गेलं पाहिजे। तेव्हा अर्णव म्हणतो की हां हां ओके ओके, असं म्हणत तो दरवाजाच्या बाहेर उभा राहतो आणि तो म्हणत असतो की मी सिंदूर झालं का। पण इकडे ईश्वरी म्हणत असते की मी आज अर्णव सरांना प्रपोज कसं करू। इकडे अर्णव बाहेर वाट बघत आहे आणि ईश्वरीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चाललेले आहेत। ईश्वरी असा विचार करते की मी अर्णव सरांना प्रपोज कसं करू, अर्णव सरांना माझ्या मनातल्या भावना कशा सांगू, हे सगळं डोक्यात तिच्या चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे मामा आणि अंजली दोघंही बोलत असतात आणि त्याच वेळी इकडे अर्णव सुद्धा तिथे बाहेर असतो आणि मामा खालून अर्णवला बोलत असतो की चल ये लवकर। तेव्हा अर्णव म्हणतो की हो आलो। तेव्हा मामा म्हणतो तिकडून खाणाखुणा नको रे करू, ये सगळेजण वाट बघतायत, असं मामांचं सांगणं असतं। तेव्हा मात्र इकडे अंजली त्याचबरोबर मामा वाट बघत आहे। त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं काय चाललंय, कारण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यावरून त्यांना कळतं की अर्णव हा ईश्वरीसाठी वाट बघतोय, ईश्वरीबद्दल त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि त्यासाठी तो तिथे वाट बघत आहे। आता मात्र अर्णव एकाच गोष्टीचा विचार करत असतो की मी सिंदूर कशी दिसत असेल, म्हणून तो ईश्वरीला आवाज देतो, पण ईश्वरी मात्र अजिबात ऐकायला तयार नसते। ईश्वरी म्हणते की अर्णव सर अजून माझं आवरून झालेलं नाहीये, तुम्हाला माहीत नाहीये का आम्हाला मुलींना किती वेळ लागतो ते, असं सगळं ती त्याला सांगत असते। तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की अहो काय चाललंय मी सिंदूर, ऐकून तरी घ्या जरा, असं म्हणत अर्णव बोलायचा प्रयत्न करत आहे। पण इकडे या सगळ्या गोष्टींमुळं ईश्वरी म्हणत असते की नाही, ईश्वरीला दडपण आलेलं असतं, काही करून आज अर्णवला प्रपोज तर करायचा आहे, पण प्रपोज कसं करायचं हा मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो आणि त्यामुळं ईश्वरी मात्र आता विचारच करत बसलेली असते। आणि तेवढ्यातच अर्णव पुन्हा आवाज देतो। तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही इथून जा पहिलं, त्याशिवाय मी तयार होणार नाहीये, मी तुम्हाला सांगितलं ना, जा बरं तुम्ही पहिलं, असं म्हणत ती सांगत असते। आणि त्याच वेळी इकडे अर्णवला राग येतो। अर्णव तिथून आता जायला निघतो। ईश्वरीच्या डोक्यात एकच सुरू आहे की कसं म्हणू, आय लव्ह यू चिंटू म्हणू की
आय लव्ह यू अर्णव सर म्हणू, पण ते सर कसं वाटतंय, मी कसं प्रपोज करू, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यापेक्षा मी असं म्हणू का, आय लव्ह यू अर्णव, हे छान वाटेल हे, हा विचार करत करत ईश्वरी बोलत असते. आणि त्याचबरोबर आता मात्र तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं की काय करायचं. आणि त्याचवेळी अर्णव आता रागानेच खाली निघून गेलेला असतो. अर्णवला ही गोष्ट पटलेली नसते की ईश्वरीने अशा पद्धतीने त्याला बाहेर पाठवलेलं आहे. ईश्वरी त्याला म्हणत असते की नाही, कारण पुन्हा अर्णव येतो, दरवाजा वाजू लागतो, पण ईश्वरीचा हट्ट असतो की नाही, तुम्ही जा अर्णव सर, असं म्हणत ती त्याला जायला सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्णवची एक्साइटमेंट खूप असते. ईश्वरी कशी दिसत असेल या सुंदर साडीमध्ये, या आउटफिटमध्ये ती कशी दिसत असेल हा प्रश्न त्याला पडलेला असतो. म्हणूनच तो तिच्या मागे लागत असतो. पण ईश्वरीने मात्र स्पष्टपणे नकार देत अर्णवला तिथून हाकललेलं असतं. आता ईश्वरी म्हणते की काय करू, अर्णव सरांच्या बाबतीत नक्की काय केलं पाहिजे हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी विचार करू लागते की नाही, मला काहीतरी असं केलं पाहिजे की ज्यामुळं अर्णव सर खुश होतील. आता अर्णवला खूप राग आलेला आहे, अर्णव रुसलेला आहे, कारण ईश्वरीने त्याला बाहेर हकललेलं आहे. ही गोष्ट त्याला अजिबात आवडलेली नसते. तर इकडे ईश्वरी मात्र म्हणत असते, गेले का आता हा भडकूचंद भांडाभांड, याच्याबरोबर आज पण भांडण, म्हणजे आज पण हा भांडला, नक्की काय आहे ह्याच्या मनात, हा प्रश्न तिच्या डोक्यात चालू असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पार्टीमध्ये जमलेले असतात, सगळेजण पार्टी एन्जॉय करत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णवसुद्धा आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिथे त्यांचं स्वागत करत आहे, त्यांच्याशी बोलत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव वाट बघत असतो की ईश्वरी कधी येईल. खरं तर त्याला पहिल्यांदा तिला तिथे पाहायचं होतं, पण ईश्वरीने मात्र अर्णवचाच चांगला पोपट केलेला असतो आणि त्याला तिथून हाकललेलं असतं. आता ईश्वरी दरवाजा उघडते आणि खाली येत असते जिना उतरून. तेव्हा अर्णवची नजर खाली पडत नाही, पापणी खाली पडत नाही, तो एकटक ईश्वरीकडे पाहत राहतो. सुंदर अशी साडी असते काळ्या रंगाची, त्याच्यावरती स्लीवलेस असा ब्लाऊज असतो आणि ईश्वरी तो ब्लाऊज घालून त्याचबरोबर ती साडी नेसून येत असते. आणि त्याचवेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे एकटक पाहत राहतो. सुंदर असं डेकोरेशन घरात केलेलं असतं, सगळेजण तिथं जमलेले आहे. ईश्वरी आता येत असते आणि ईश्वरीच्या येण्याने कार्यक्रमाला 4 चांद लागलेत की काय अशी अवस्था अर्णवची झालेली असते. आणि त्याचवेळी अर्णव तिला म्हणत असतो की मिस इंदौर, खरं तर अर्णवला बोलायचं असतं तिच्याशी जाऊन, पण अर्णव मात्र आता स्वतःच हे सगळं टाळत असतो. तर इकडे अर्णव ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहे त्यावरून हे क्लिअर होत असतं की त्याला खूप राग आलेला आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या जवळ येते, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव मात्र आता रागवलेला असतो. अर्णव म्हणतो की नाही, असं म्हणत अर्णव बाजूला होत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं, तुम्ही असं का रिॲक्ट करताय. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय चाललं आहे हे सगळं, तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे असं तुम्ही पार्टीमध्ये म्हणजे एवढे मोठे बिझनेसमन असे नाकावरती राग घेऊन. तेव्हा अर्णव म्हणतो की हे सगळं काय आता नाकावरती राग वगैरे तसं काही नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग तुम्ही सांगत का नाही आहे मी कशी दिसते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मला मगाशी पाहायचं होतं आणि तू मात्र मला खाली हकललं तिथून, तू काहीच बोललेली नाही आहे, मग हे सगळं काय आहे, असं म्हणत आता इकडे अर्णव तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही, तुम्हाला वाटतं ना तसं काही नाही आहे, असं ईश्वरी सांगू लागते. तर इकडे अर्णव म्हणतो की छान दिसतेस, कारण ईश्वरीसुद्धा अर्णवला मगाशी म्हणालेली होती की छान दिसताय तुम्ही, असं सांगितलेलं होतं. पण तरीही आता अर्णवला स्वतः इकडे ईश्वरीने सांगितलेलं असतं की तुम्ही छान दिसताय, तेव्हा अर्णवसुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. तर इकडे स्टेजवरती मामा त्याचबरोबर हे सगळेजण तिथं जमलेले असतात. आणि त्याचसोबतच मामा आता स्टेजवर आलेले असतात आणि सांगू लागतात की मी अविनाश पाटील. कोणी काहीच बोलत नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात की मी अर्णवचा मामा, असं म्हणता क्षणी सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलेली असते. पार्टीची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी उत्तम पद्धतीने होत असतात. पण नम्रताच्या डोक्यात मात्र असं असते की ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी काहीच केलं नाही का, सगळं याच दोघांनी केले का, म्हणून सगळ्याचं क्रेडिट त्यांनाच दिलं जाते, हा विचार चालू झालेला असतो. तेव्हा मामा मात्र स्टेजवर येतात आणि म्हणतात की मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण तुम्ही सगळेजण आज ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते म्हणजे अर्णव राजे शिर्के ते इथं आलेले आहेत आणि हा माईक मी त्यांच्याकडे सोपवत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मला नाही जमणार आहे ते, असं अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र
माझी तयारी झालेली नाही आहे हे सगळं सांगितल्यानंतर मात्र मामा म्हणत असतात की अरे अर्णव काय तयारी, तू असंही किती छान बोलतोस, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं इकडे मामांनी सांगितलेलं असतं. मग अर्णव स्टेजवरती येतो. पहिल्यांदा कंपनीतील फॅक्टरीतील सगळ्या कर्मचाऱ्यांना तो त्याचं श्रेय देतो, त्यांचे आभार मानतो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. त्याचबरोबर त्यांची कमिटी मेंबर्स त्यांनीसुद्धा त्यांची मनातील इच्छा नव्हती तरीही त्यांनी या प्रोजेक्टसाठी या कन्साइनमेंटसाठी इथे सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाचा आभार मानले जातात. त्याचबरोबर इकडे सगळेजण म्हणत असतात की नाही नाही सर, हे सगळं श्रेय तुमचं आहे. आम्ही सगळेजण नाही म्हणत असतानाही तुम्ही या गोष्टीचा विचार केलात आणि हे पूर्ण करून दाखवलं आहे. तेव्हा मात्र अर्णव तिथे सांगू लागतो, तो म्हणत असतो की बरोबर आहे तुमचं, पण मला ना ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आईकडून मिळालेल्या आहेत. माझी आई जर आत्ता असती ना ती खूप छान फॅशन डिझायनर असली असती, कारण तिने या सगळ्यामध्ये सुरुवात केलेली होती आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर सगळेजण बोलत असतात. अर्णव सांगत असतो की आज जर माझी आई असती तर हे सगळं खूप चित्र वेगळं असतं. तीसुद्धा खूप मोठी फॅशन डिझायनर झाली असती आणि तिचं ते मशीन आजही आम्ही वापरतो आणि त्याचा वापर करून आमच्या फॅक्टरीमध्ये नवनवीन गोष्टी आम्ही त्याच्यावरती शिकतो. तेव्हा सगळेजण तिथे असतात. त्याचवेळी अर्णव घरातल्या सगळ्यांचं तो तिथे कौतुक करत असतो. पण आकाशला अशी इच्छा असते की आकाशने सुद्धा त्याला मोलाचा वाटा दिलेला आहे, तर आकाशचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. आणि ऑब्वियसली कोणालाही वाटेल, अर्णवचं हे नेहमीचं झालेलं आहे, कारण आकाशचा विचार त्याने करत नाही. कधी कधी मग वल्लरी जे बोलते त्या गोष्टीसुद्धा आता खऱ्या वाटायला लागलेल्या असतात. तर इकडे अर्णव स्टेजवरून म्हणतो की या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक व्यक्ती आहे ज्याचं मी नाव घ्यायचं राहिलं होतं, ते म्हणजे ईश्वरी मिस इंदोर, म्हणजेच ईश्वरी राजेश शिर्के. असं म्हणता क्षणी सगळेजण टाळ्या वाजवू लागतात, कारण अर्णव आणि ईश्वरीची जोडी कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण आता स्टेजवरून ईश्वरीचं नाव घेतलेलं असतं आणि ईश्वरी मात्र पाहत असते, कारण ईश्वरीला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण काहीही झालं तरीही ईश्वरीला माहिती आहे की तिच्या आयुष्यामध्ये अर्णवचं स्थान काय आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर हे सगळं बोलायची गरज नव्हती असं ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा मात्र अर्णव पाहतच राहतो. तर इकडे ईश्वरी आता अर्णवकडे पाहते. सगळेजण तिथं असतात. तेव्हा अंजली येते आणि अंजली सांगू लागते की चला केक कटिंग आपल्याला करायचं आहे, आपण केक कटिंगची तयारी करूया असं सगळं सांगितलं जातं. मग केक मागवला जातो आणि तिथे सगळ्यांच्या समोर केक कटिंगला सुरुवात होते. खूप छान पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव सगळ्यांच्या समोर अगदी फॅक्टरीतील या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर अर्णवने हे डील कशा पद्धतीने पूर्ण केलं, सगळ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि हे डील पूर्ण करण्यासाठी मदत केली. पण इथे आकाशला कुठंतरी आता मन दुखावलं जाते. या सगळ्यामध्ये सगळ्यांना क्रेडिट दिलं जात असतं, पण आकाशनेही तेवढाच मोलाचा वाटा होता. सुरुवातीला आकाश नाही म्हणालेला असला तरीही अर्णवच्या खांद्याला खांदा लावून आकाशने काम केलेलं आहे. हे सगळं जरी असलं तरीही आज अर्णवकडून एक चूक झालेली आहे आणि ती चूक अर्णवलाच आता महागात पडणार आहे. कारण अर्णवने आता सगळ्यांच्या समोर जरी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच अर्णवने आकाशला त्याचं क्रेडिट दिलेलं नाही आहे किंवा आकाशबद्दल तो एक शब्दही बोललेला नाही. कारण त्याला असं वाटत आहे की आकाशने जरी काम केलेलं असलं तरीही अर्णवला असं वाटत असतं की काय गरज आहे, म्हणजे एवढं काय बोललं पाहिजे. पण आकाशचा मोलाचा वाटा होता, तर अर्णवने आकाशबद्दल बोलणं गरजेचं होतं. तेवढ्यात अंजली स्टेजवरती येते. स्टेजवरती आल्यानंतर अंजलीने केक कटिंगसाठी केक मागवलेला असतो आणि अंजली हे सगळं जे काय आहे ते एन्जॉय करत असते. अंजलीने विचार नाही केलेला की तिला क्रेडिट दिलं आहे की नाही, कारण तिच्यासाठी चिंटूने जे काय केलेलं आहे, चिंटूचं जे आहे ते सगळं तिचं आहे किंवा तिला त्या गोष्टीतही तेवढाच आनंद मिळतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव आता विसरलेला आहे आणि त्या गोष्टीचा पश्चाताप हा खूप मोठा असू शकतो. कारण आकाश आणि नम्रता, ऑलरेडी नम्रता ही दुखावली गेलेली आहे. नम्रता आकाशला प्रत्येक वेळेस सांगत असते की तुमचा भाऊ असा आहे, तुमचा भाऊ तसा आहे, तुमच्या भावाने तुम्हाला कधीच क्रेडिट दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही मागे राहिलेले आहात. आणि आज ती गोष्ट इथे प्रूव्ह झालेली असते की अर्णवने खरंच त्याला क्रेडिट दिलेलं नाही.
आणि तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात आणि मग मात्र अर्णव आता केक कटिंगसाठी सगळ्यांना बोलवतो. एवढं सगळं झालेलं असलं तरीही आकाश मात्र दुखावलेला असला तरीही तोही आता स्टेजवरती सगळ्यांच्या सोबत जायला निघालेला आहे. प्रत्येक जण तिथं स्टेजवरती येत असतं. ईश्वरी त्याचबरोबर अर्णव सगळे घरातले म्हणजे पूर्ण कुटुंब तिथं आलेलं आहे. मग एवढं सगळं अर्णवच्या लक्षात येतं, पण आकाशला क्रेडिट देणं ही गोष्ट मात्र अर्णवच्या लक्षात आलेली नसते आणि त्यामुळं आकाश हा अर्णवच्या विरोधात जाऊ शकतो, एवढी मोठी गोष्ट घडणार असते. तर इकडे या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात आणि त्यावेळी मात्र अर्णव ईश्वरी स्टेजवर आहेत. अर्णव सगळं काही क्रेडिट आहे ते ईश्वरीला देत आहे. म्हणजे ईश्वरी होती, ईश्वरीमुळे हे सगळं झालंय. ईश्वरी जर माझ्या पाठीशी उभी राहिली नसती तर मी हे करू शकलो नसतो, असं सगळं त्याचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी नम्रता आणि त्याचबरोबर वल्लरी दोघेही पाहत असतात. त्यासोबतच इकडे आकाश सुद्धा असतो. नम्रता आणि वल्लरीच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत असतं की त्यांना आता खूपच राग आलेला आहे. त्यांना ही गोष्ट पटलेलीच नाहीये, कारण आकाशने सुद्धा तेवढी जीवतोड मेहनत घेतलेली आहे आणि त्याला त्या गोष्टीचं जराही श्रेय दिलं गेलेलं नाहीये. अर्णव फक्त ईश्वरीच्याच नावाचा तिथं जप करत आहे. ईश्वरीने सगळं केलं, ईश्वरीमुळेच हे सगळं झालं, कारण तीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. तिनेच मला सांगितलं होतं की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काय आहे ते फक्त तुम्हीच करू शकता, कारण तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुम्हाला हे सगळं जमणार आहे असं म्हणत तिने मला सांगितलेलं होतं. मान्य तिने सांगितलेलं होतं, पण अर्णव आता विसरल्यामुळं पुढे मात्र मोठा राडा होणार आहे याबद्दल काही शंकाच नाही. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता हे सगळं जेव्हा पाहत असतो तेव्हा आता सगळेजण स्टेजवरती आलेले आहेत. केक कटिंग करायचं आहे आणि ईश्वरी सुद्धा छान दिसत आहे. खरं तर अर्णवने आणलेल्या साडीपेक्षाही इतर वेळी ईश्वरीच्या साड्या नेसते त्या साड्यांमध्ये ती छान दिसते. आज ते स्लीवलेस ब्लाऊज, ब्लॅक कलरची डिझायनर साडी, ज्वेलरी हे सगळं जरी असलं तरीही कुठंतरी ईश्वरीमधला जो इनोसन्स आहे तो थोडासा कमी झाल्यासारखं वाटत आहे. आता अर्णव केक कट करतो, त्यानंतर पहिला केक तो ईश्वरीला भरवतो, म्हणजे पहिला पीस तो ईश्वरीला भरवतो. त्यानंतर बाकीचे सगळे असतात तिथे सगळ्यांना भरवायला सुरुवात करतो. मग तो मामीला केक भरवतो, वल्लरीला भरवतो आणि त्यानंतर तो आकाशकडे येतो. आकाश शांतच असतो, आकाश काहीच बोलत नाहीये. आकाशला वाईट वाटलेलं असतं आणि आता ह्या गोष्टीला खतपाणी घालायचं काम ही वल्लरी खूपच चांगल्या पद्धतीने करणार याबद्दल काही शंकाच नाहीये, कारण वल्लरीला आधीच राग आहे. आधीच तिला माहिती आहे की माझ्या आकाशला कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट दिलं जात नाही, माझ्या आकाशला सोयीस्कररित्या डावललं जातंय. ह्याच गोष्टीमुळं हे सगळं घडत असतं आणि आज अर्णवकडून ती चूक झालेली आहे. तर इकडे सगळेजण स्टेजवर आहेत आणि आकाशच्या हातामध्ये मामा शॅम्पेनची बॉटल देतात आणि त्याला सांगत असतात की हे घे, असं म्हणत ती शॅम्पेनची बॉटल आकाशच्या हातामध्ये दिलेली असते आणि आकाश ती बॉटल घ्यायलाच तयार नसतो. आकाशला ती गोष्टच आवडलेली नाही की त्याच्याबरोबर जे वागलं गेलंय त्या गोष्टीचा आकाशला त्रास होत असतो, त्याला ते आवडलेलं नसतं आणि ते स्पष्ट दिसत असतं. तर इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता स्टेजवरती आहेत आणि अर्णव ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळे स्टेजवरती आलेले असले तरीही अर्णव मात्र ईश्वरीकडे खूप आनंदाने पाहत असतो. या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या ईश्वरीमुळे झालेल्या आहेत हे त्यातून सांगण्याचा प्रयत्न होत आहे. तर इकडे ईश्वरी आता खूप सुंदर असं गाणं गायला सुरुवात करते. ईश्वरीने गाणं गायला सुरुवात केलेली असते आणि त्याच वेळी आता ईश्वरी गाणं गात असते आणि बरोबर सगळेजण तिथं असतात. अर्णव एकटक ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्यानंतर अर्णवने ईश्वरीला आता प्रपोज करायचं ठरवलेलं आहे. सुंदर अशी रिंग तिच्यासाठी आणलेली आहे आणि त्यासोबतच अर्णव जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते. अर्णव गुडघ्यांवरती बसून हातात अंगठी घेऊन तिला प्रपोज करत असतो. त्यावेळेस त्याने तिला सांगितलेलं असतं की मिसिंदर डोळे बंद कर. ईश्वरीने डोळे बंद केलेले असतात आणि अर्णव त्या बॉक्समधली अंगठी बाहेर काढतो आणि ती अंगठी ईश्वरीच्या बोटात घालणारच असतो. तेवढ्यातच एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजे अर्णवला फोन येतो आणि अर्णवला धक्का बसतो. म्हणजेच नक्कीच फॅक्टरीच्या बाबतीत काहीतरी झालेलं असणार आहे, त्या संदर्भातला तो फोन आलेला असणार आहे आणि त्यामुळं
अर्णव मात्र हादरलेला आहे. आता नक्की काय झालंय, त्या ऑर्डरच्या संदर्भात काय प्रॉब्लेम झालाय का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.